नमस्कार मित्रांनो, मी संकेत जैल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर बरेच दिवस आपण आता आहे ना आपल्या या देवगड नांदगाव रस्त्याचा काय दाखवला नव्हता, कारण तुमका तर माहिती सीझन चालू होता. म्हटलं आज एक दिवस आपला वेळ असा तर तुमका म्हटलं तर दाखवून घेतं. तर चला बघूया. आता रस्तो बऱ्यापैकी आपलो तयार झालो होतो, खै तयार झालो होतो बघूया आपण. आणि तसा मी तुमका मग दाखवते आता या व्हिडिओ. त्याच्या चला तर तुमचं जास्त वेळ नाही तर डायरेक्ट आपल्या रस्त्याच्या अपडेट का सुरुवात करताय. माहितीचा की रस्त्याचा जो विषय असा तो त्यांनी काय केल्यानी पहिलो देवगड ते धोपटेवाडी हो करूचो ठरवल्यानी. सुरुवात त्यांनी धोपटेवाडीत केल्यानी. आता ह्यो धोपटेवाडीच्या चढावाकच आहे मी शिरगावच्या तोरसो फाटा. ते बघा हाय ना सुरुवात होतली रस्त्याक. तोरसो फाट्यावरनं सुरुवात केलेली आहे. सुरुवातीक स्थिती होती ना, आता बऱ्यापैकी नव्हता ना, म्हणजे ऍडजस्ट सगळं होत नव्हतं. पण आता जसे करत म्हणजे जातात ना तसे खणतात, तसेच लेवल करतात, तसेच लगेच रस्तो पण करतो. त्याच्यामुळे काय जास्त काय म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांची कोंडी होत नाही. व्यवस्थित सगळा चालला. पण रुंदीकरण म्हणजे ना जरा आणि रुंदीकरण झालं असतं तर बरं झालं असतं. हा महत्वाचा मुद्दा मित्रांनो. जर एवढा तुम्ही सगळा खणलास, पहिलो रस्तो काढलास तर त्या मानाने तुम्ही रुंदीकरण करू काय होता. पहिलो रस्तो आणि ह्या रस्त्यात फक्त एक दोन फुटाचाच विषय आहे फक्त. बाकी हा तसंच म्हणता येत नाही अजिबातच. मग पहिलो रस्तो काय वाईट होतोय हा आता आमच्या मनात प्रश्न टाकायचा होता. आणखी 1-2 फूट रुंदी वाढवायची होती डांबर टाकून. सिमेंटमुळे काय आता गरमी वाढतली. आणि बाकी दुकानदारांचे पण खूपच, जर उंची वाढल्यामुळे दुकानाची लेवल कमी झाली तर दुकानदारांचे खूपच हाल होतले. आता नाही पण पावसात तर खूप हाल होतले, कारण सगळं पाणी आहे ना तर दुकानांतून जातला. लिंगडाटीच्या तर तीच अवस्था. आता त्यांनी काय करतात पुढे, जर हाईट बीट वाढवला नाही तर ठीक आहे, नाही तर मग त्यांनी गटर बिटर काढून द्यायचो. गटर काढला नाही तर त्या पाणी मग गटरात जाय. मग काय टेन्शन नाही ना. एकदा गटर काढले तर काय प्रॉब्लेम. आता पूर्णपणे रस्तो ना लिंगडा तिट्यापर्यंत झालेलो असा जो मेन केल्याने मेन जो आमच्या शिरगाववरून येतात तो मेन रस्तो. माझ्याकडे ते सगळा तुकच करूचा काय सांगणार. आता एक्सप्रेस वेन आपण चाललो जरा. मी यांका पण दाखवते शूटिंग मध्ये. मी मग यांका दाखवलं तर मग कोण म्हणतात पण ना संकेत तुझी बायको लय ओव्हर स्मार्ट हा. गाडी येते पुढून डंपरच्या मागून. दिवस रस्त्यात आणि डंपर आहेत ना हे म्हणजे रस्त्याच्या कामावाले जाते, खडी घेऊन जातात. असल त्यात ना आणतात सगळं. असल त्यात त्यांचा प्लांट आहे. आणि 5 मीटर होतो ना रस्तो, तो 7 मीटर झालेलो. आम्ही ना बघितला, म्हणजे मुंबई गोवा हायवेवर पण बघितला. म्हणजे जिकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी तो हायवे झाला. आणि काय करत माहिती काय, या सिमेंट टाकतात, म्हणजे सिमेंटचा रस्तो करतात आणि यो सिमेंटचा रस्तो खराब झालो की त्याच्यावर डांबर टाकतात. हा काय लॉजिक काय समजलेला नाही. म्हणजे मग डांबरच टाकूचा होता तर मग पहिला डांबराचा रस्तो कशाला नाही. मुंबई गोवा हायवेचा प्रवास करशाल ना तुमका बऱ्याच ठिकाणी असा दिसत जाय सिमेंटचा रस्तो खराब झाला ना ते पट्टोच्या पट्टो पुरो डांबराचो टाकलेलो. मग डांबरच टाकूचा होता तर तुम्ही आधीच डांबराचा रस्तो कशाला नाही केला. तर हे बघा तुम्हाला दाखवचा म्हणजे ना आता ही आऱ्या फाट्याची दुकानं किती खाली आहेत बघा. ते बघा किती खाली गेले ते बघू शकता. यांचा मध्येच फोन इलो ना त्याच्यामुळे जरा कट झालो व्हिडिओ. आणि आता आपण आरे फाटा आणि आपली लालपरी अपग्रेड व्हर्जन. पूर्ण आता रस्तो खैदाकच झालो तो आपण बघणार आहोत. म्हणजे जर तोरसो फाटा आला तिकडून रस्तो सुरुवात झाली आहे ती. आता पूर्ण रस्तो बघूया कितपर्यंत झालो. लिंगडा तिटो येत मग असे गेलो तो आरा फाटा. आता इलो लिंगडा डिटो आणि लिंगडा डिट्यावर पण
बघू शकतास तुम्ही इकडे पेट्रोल पंप झालेलो आहे नवीन 2-3 महिने झाले. आणि काय झालं यांचा? कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. खाली गेली वरून. तर शूटिंग घेतलं ना, पण आता हे जे कडा ठेवला नाहीत ना, हे गाडी एक खाली गेली. त्या कडेवरनं गाडी आत खाली गेली, अर्धी खाली अर्धी वर. मग तुम्ही लेवल पण इकडे करून दिलास, मग तिकडे कशाला नाही करून दिलास? आता इथले लोक काय म्हणतात, तुम्ही हायना गेलास ना पुढे, मग ह्या जरा सरळ करून जावा ना पुढे. नाही, बरोबरच आहे. हे रस्तो आधी झालो नव्हतो, तो आता पूर्ण केल्याने अगदी तळे बाजार पर्यंत म्हणजे चांदोशी फाट्यापर्यंत पूर्ण केलेलो असतो. पुढे की आधी सांग. आता पावसात जेव्हा प्रवास करतील ना मोठे गाडीओ, तेव्हा त्यांनी जरा ना साईड का असे उतरवू नको गाडीओ, कारण ही माती आरतली. लवकर येतास ना, आता रस्ता पहिला झालाय तुमचा ना. उशीर झालाय व्हायचो ना, आता लवकर येतास तुम्ही. रस्त्याचं काम ना एकदम फास्ट झालेलं, आणि आता एक साधारण किती मे महिन्यापर्यंत काम राहतलं, जून पासून काम बंद, मग तोपर्यंत ते आय थिंक पूर्ण करतले पडतो देवगड पर्यंत जो. कारण आज आपण बघतलो की काही तागत गेले. आता हे बघा पुढे चांदोशी फाटा येईल, काही तागत रस्तो कम्प्लीट असा. बाजारपेठ सोडलेली आहे, बाजारपेठ पण दाखवते तुमका. आज काय बाजार नाही, गुरुवारचा बाजार असता तळे बाजारात. आपलं घरात त्या साईडला आहे तसं तसं ऐकलं तिकडे. असं झालं असं. बाजारपेठे सगळे ना हे नंतर करतील, रस्तो जेव्हा देवगड नांदगाव पूर्ण होईल ना तेव्हा काहीतरी बनवते लास्ट बाजारपेठेमध्ये हात घेऊन. आता काय करतात काय माहिती. आपला तळे बाजार आता हय कसा करतले तर बघू जा, काय कसा करतले ते. दुकान आता बघू शकतास एकदम रस्त्यापर्यंतच इलेली आहे. अभ्यास करूया घरी जाऊन. मराठी बघा पूर्ण बाजारपेठ हे सोडले नाही त्यांनी, आणि थैना परत आता आपण जसे पुढे येत आहोत म्हणजे तळे बाजारचा हायस्कूल सोडल्यानंतर परत रस्त्याच्या कामाक सुरुवात झाली आहे. आणि एक पट्टो आय थिंक झालेलो, आणि दुसरं पण ह्या करून ठेवल्या नाही दिसता. दोन्ही पट्टे कम्प्लीट आहेत.
थांब जरा जरा फोटो सरळ काढते. घे, म्हणजे मला फोटो काढून द्यावा आम्ही घेतो याच्यात घेतय ना मी फोटो असं काय याच्यात करतो चालू आहे मागून नाही ना बाबा. येतोय बाबा माझ्याकडे भारी ते या साईड का ना अकडे आता काम चालू आहे. बघितलंच थंय ताकद म्हणजे तेवढे तळवड्यापर्यंत तळवड्याचा जो पाठवा थंय ताकद दोन्ही हे झालेले आहेत. राखणेश्वर मंदिर आता ही एकच लाईन चालू असल्यामुळे जरा हळूहळू आंबो बघा धुळीन माकलवा आणि या कलम बसा हा कलंबी आंबे होते हापूस तर आम्ही थंयच आहोत मित्रांनो. मध्ये बंद केलेला कारण तकडनं मोठी गाडी येली आणि अकडनं पण मोठी गाडी असली ना मग जरा वेळ लागता कारण त्या रस्त्याचं तकडनं खालनं काम चालू आहे. एक साधारण तुम्ही जेव्हा मे महिन्यात जर गावात येता असता तुमका बऱ्यापैकी रस्तो कम्प्लीट झालेलो भेटतो या अर्ध्या पट्ट्यातलो आपल्या धूळ खावा धूळ शिरगाव ते टू व्हीलर घेऊन याचा म्हणजे धूळ खायची टू व्हीलर तर येत असाल ना तर आहे ना येवत नको लिंगडा तिथे आज जाऊन नंतर तसे पोकरबावी मार्गे देवगड देवा मी 2-3 महिन्यापूर्वी आहे ना इल्ले तेव्हा काही रस्तो पण झालो नव्हतो मग माका तो सीन कलबा बघ आठवलो. या झाडांवर बघ थोडी जॉनी लेवर सांगत होतो आंबो. तो सीन आठवलं मग ये इधर खाई ये उधर खाई बीच में मैं काम जोरात चालू आहे, जोरात. एक पीस इसने खाया एक पीस ने खाया बचा पारामी वो मैंने खाया कलमांची अवस्था बघा तुम्ही काय चालली आहे हेवी ड्रायव्हर तो ती लेवल करता भाऊ ती काय दाखवूचा पप्पा काय जमलं नाही अब मैं बंद कर खाली उतर लेवल कर काय ना आता मी खाली उतारणार. तू टू व्हीलर वाल्या तकडनं जाऊ का आहे ना म्हणजे चाकर म्हणे हॉटेल होता ना या पहिला थंय ना नाही तर तुमका कसा समजला काही हा नंतर पहिला झाला. अगोदर ये, येऊ मारता राहिलो. हे तुम्हाला शब्द ऐकून तुमचं मन विचलित होऊ शकतं पण टू व्हीलर वाले करतातच तसे ते इंडिकेटर काय वापरत नाही इकडे हा गावात त्याच्यामुळे हा इलाज ना की जरा सांभाळून टू व्हीलरच्या मागे हाच ना तुम्ही फोर व्हीलर घेऊन तर समजा पुढे काही वाहन तुमका मॅपमध्ये दाखवतात आपण आधीच आपली गाडी कमी करायची ते इंडिकेटर देत नसतात. हे बघा यो पट्टो पुरो झालेलो वरचो एक साईड जो टू व्हीलर वरून ना दुपारची पराकडनं प्रवासच करू नको नाही नाही टू लय व्हीलर म्हणजे हालत प्रवास बेकार करूच होईल, नको. लय. डेंजर आहे सगळं सिमेंटवर पाणी घालता एकाच जागेवर राहतो जाता काय पुढे हे मागणं काच नाही रे रिक्षे बैग बिग पड़ा मुंबईवाले होते त्याच्यात मुंबईवालेच वाटतं. हा का वाटतं नाही खया नाया मोबाईल सगळं बॉईज परेशान करके रख दिया हमको धूल मिट्टी मागे बघ फॉर्च्यूनर थार थार सॉरी थार फारच रडतं तुझ्याकडे ही या टाटा नाही सफारी ते धुवे मधून आम्ही ह्याच्यातनं प्रवास करतो ती गोष्ट वेगळी अरे कसा बोल सेफ्टीचा विचार करून अरे बाबा तो तसं बोलत नव्हता होय की नाही बाबू सेफ्टीची विचार करून आपण ती गाडी घेतलेली धूळ बसली यार समजे आता तुका अति वाटत नाही हा अति माहिती एक पट्टो झालेलो खय ताकद या काय या स्टॉपचं नाव माहित नाही मला टेंबवली स्टँड हा टेंबवली बस स्टँड आजूबाजूसून चालणाऱ्या माणसाचं तर खरोखर बेकारच परिस्थिती त्यांनी चालायचं नाही बेकार परिस्थिती मी कधी का वाईट नाही
नाही बोलवलं बेकार परिस्थिती. आता सफोकेशन भूक लागला. बाहेर आतमध्ये वास येत काय म्हणून मी एसी बंद केलंय ना. एसी चालू असलं तर ती बाहेरची हवा घेता ना थोडी. टू व्हीलर वाले मला मास्क तरी लावा, नाही तर हेल्मेट तरी घाला. मुंबईतून वो देखो उधर ट्रॅफिक हो गया है. मुंबईत आणलेले मास्क वाटप काढू याकडे. सेवा ती मग खाली चढवले ना गाडी. आज हम ट्रैफिक में ही रहेंगे लगता है. तर मी सांगत होते जेवण झालं नाही. हा, हे टू व्हीलर वाले जाणार नाही, पॅक करणार तगडी मध्ये मध्ये घुसून. वाहतुकीचे नियम पाळा आणि वाहतूक कोंडी करा. टाळा. जेसीबी वाले डोळे बघ जेसीबीचे. ते सांगते. लेडीज आहे ना ती, तिथे डोळे बरोबर दिसले संकेतला. म्हणजे काय समजतं आपल्या एक जेसीबी हो लेडीज हा. कसं समजलं? कारण तिथे डोळे बघ. जेसीबी वाला लेडीजला आवडतं असं दाखवलं जातं. पुढच्या सगळं मस्करीचा भाग हा. नाहीतर परत तुम्ही त्याच्यावर कमेंट करत असाल तर तुमका काय बघूचा रस्तो बघूचा. आम्ही काय पाठीमागे बोलताव तर तुमका ऐकता नाही. तुमका फक्त आपल्या देवगड नांदगाव रस्त्याची प्रगती बघूची आहे. हे बापरे. ह्यो घ्या, ह्यो फोटो घ्या असं होतो. भाऊ यांची मारामारी होणार आहे आता तू बघ. आता जेसीबी तयार आहे. दोन जेसीबींची भांडल चला. धूल फिर से चालू हो गई है. दुपारच्याकडे राहणं येऊची पाप कधीच करायचा नाही. टू व्हीलर नाही. आम्ही पण रस्तो होईपर्यंत येऊ काय आम्ही टाइम ह्या टायमाक आम्ही कधी येत नाही. उद्या तर मी बसण्यात आलोय. हो हो मास्क घेऊन ये बाबू घरातून. मास्क घेऊन जा घरात ना. पण ना आमची खिडकी बंद असतात. हा, तुमची गाडी पुरी बंद होता ना. गरमी लय होता. होतं इथं वारो जाणार नाही तर गरमी होतं. थांब तुका तो बारको येऊ घेऊन देते कूलर. सगळं धावतील. मारामारी करशाल. मी वरील माझा कूलर ना. तुम्ही कोण? आता आपण इकडे ना कोंडामा बस स्टँडच्या जाई पोहोचला. कोंडामा दाबोळा कोंडामा बस स्टॉप. बाळूमामांचं मंदिर असा कोंडाम्यात. हैराण झाले मी हैराण. त्याचं असली हैराण होतं. झालं संकेत कंटाळा येईल. आता संपतोच रस्ता, आता जास्त नाही आहे. अच्छा इतना पाऊस. कसं तरी झोप लावला कोंडा नाही एकदम. हवा नाही ना त्याच्यामुळे तर. मग एसी लावला समज फॅन तरी अरे बाबा, हा लाव. होता फॅन तरी लाव. पण काय ना फॅन पण काय नव्हता. आणि कोंडामा बस स्टॉपच्या थाय तुम्ही इलास ना की 2 मिनिटावरच असा श्री बाळूमामा देवालय. खूप असे भाविक कोकणातला बाळूमामांचा एकमेव मंदिर. पुढे धुळीचे लोट उठलेले दिसतात मका छावणी. हे बघ. होय. होय ना बाबू. आज तू अकडनं कसं गेलं आपण तकडनं गेला असता ना आजपासून. हे बरेच दिवस म्हटलं आपल्या सबस्क्रायबर. आम्ही ना काय करता माहितीये काय शिरगाववरून जर आमका जामसंड्यापर्यंत यायचं असत ना तर आम्ही यो पूर्ण रस्तो सोडून देता. म्हणजे लिंगदार टिट्यापर्यंत येता. लिंगदार टिट्यापर्यंतचा काही रस्तो चांगलो हात. आणि त्याच्यानंतर आम्ही गावात ना दाबोळा बिबोळा करून आम्ही आता खाकशिट्यावर. आमका बरा पडता काय टेन्शन नाही. पूर्ण रस्तो म्हणजे तकडलो काय चांगलोच असा. हो पूर्ण आमका चूक झालंय त्यामध्ये. आणि तो खाकशिट्या म्हणजे खाकशीतनं तो येता ना वरती तो आमच्या घरापर्यंत जा. त्याच्यामुळे आपण काय टेन्शन नाही. ह्या रस्त्याचे आम्ही कधी येता इकडून तर तुमका शूटिंग करून दाखवची असात तेव्हा येता. आणि आज तो दिवस होतो. तो आजचा दिवस होतो. आमका छळ करून घ्यायचे होते स्वतःचे. काय ना पण ह्या पण 8 दिवसात होता एवढा 8 दिवसात कम्प्लीट होता. 8 दिवसात होता आरामात.
मध्ये कामगार पण तिकडे मकवाटा होळी आणि पाडव्याच्या सुट्टीसाठी गेलेले, कारण सगळ्यांचेच सण असतात ना. आणि हे कोण भैया कामगार नाही हो, ते आपले मराठीत, म्हणजे ती मराठीत बोलतात लोक. झालं. कोणच संकेत दे त्या दिवशी बोलले ते तकडी यायचे नागपूर साईडचे नाही नागपूर आहेत. बिपूर साईडचे. नागपूर नांदेड तकडचे नाही होते ते. मागं डोळ्याशी. बघ एंड करून टाकला. तर तुमका स्टॉप शावनी दाबोलीटा. तर आता आम्ही दाबोलीटा क्रॉस झाला आणि इथपर्यंत व्यवस्थित सगळा खणून बिनून ठेवलेला असा, आणि लवकरच 8 दिवसात ना तो पण दाबोलीट्यापर्यंत पण येतील असं आमका वाटतं. तर ह्यो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि मध्ये मध्ये ना हे बघा मोरी टाकूचं पण काम चालू असा आमच्या तिकडे पण देवगड पर्यंत म्हणजे जामसांड्यापर्यंत मोरी टाकत गेले आहेत. मोरी म्हणजे हे असे सिमेंटचे पाईप पाणी टाकतात ना जाऊसाठी. पाणी जाऊसाठी, ते का आम्ही मोरी म्हणतो. कोण काय म्हणतात त्या आणि कमेंट आम्ही करून सांगा. आंघोळीत जातो ते का पण आम्ही मोरी म्हणतो. आम्ही आणि खाता आहोत ते का मोरी म्हणतो. आणि जो मासो संकेत खाता ते का मोरीचा मोरी मटा. म्हण. पण हे मोरी वेगवेगळे आहेत सगळे. तर हे व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा. आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि एक आपल्या चॅनलवर सध्या आंब्याचे पण व्हिडिओ येतात. कोणाक जर आंबे घेऊचे असतील तर ते व्हिडिओ बघा, आणि नंतर मग आमका तिकडे तुमका नंबर मिळतलो संकेत आणि नवनाथ, तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून आंबे घेऊ शकतास. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सर. जय श्री राम. जय